नमस्कार मित्रो, आज आपण एक नवीन इंटरेस्टिंग कन्सेप्ट आपण लेक्चर नंबर 8 मध्ये आपण डिस्कशन करू, ज्याला आपण म्हणतात डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन. त्याला सिम्बॉलिकली आपण काय म्हणतोय पा किंवा त्यांना आपण इंडिकेट करत असताना DU असं म्हणतो. त्याचबरोबर आपण त्याच कन्सेप्टला आपण आणखीन एक नाव तुम्हाला ऐकायला मिळेल आणि ज्याला आपण म्हणतोय पा डिग्री ऑफ बॉन्ड इक्विव्हॅलन्स असं म्हणतात, ज्याला आपण म्हणू शकता DBE असं त्याचं शॉर्ट फॉर्म आपण लिहू शकता पा. त्याचबरोबर आपण त्याच कन्सेप्टला आपण हायड्रोजन डिफिशियन्सी इंडेक्स असं म्हणतात, त्यालाच आपण HDI असं आपण त्याला सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करत असतो. तर ही कन्सेप्ट आपल्याला ओव्हरऑल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी आपल्याला फार महत्त्वाची आहे. तर एक एक शब्द मी तुम्हाला क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय पा. तर त्यासाठी आपण सुरुवातीला पा व्हॉट इज मीन बाय द डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन. डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन किंवा DU कशाला म्हणतात त्याबद्दल आपण चर्चा करू पा. त्याची डेफिनेशन करत असताना पा द नंबर ऑफ पाय बॉन्ड्स ऑर रिंग्स present in the given molecules which indicated by the quantity is called like the degree of unsaturation. Degree of unsaturation आपण कुणाला म्हणू शकता पा की जे नंबर ऑफ बॉन्ड्स पाय बॉन्ड्स असतील किंवा नंबर ऑफ रिंग्स एखाद्या मॉलिक्युल्समध्ये प्रेझेंट किती आहेत याचं इंडिकेशन करणारा जो फॉर्म्युला असेल तर त्या फॉर्म्युल्यालाच आपण काय म्हणू शकता पा डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन असं म्हटलं जातं. म्हणून आपण डिग्री ऑफ अनसॅच्युरेशनची डेफिनेशन करत असताना द number of pi bonds or rings present in a molecule indicated by quantity is called डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन. त्याला आपण काय म्हणू शकता डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन असं म्हणतो. म्हणजे एखाद्या मॉलिक्युल्समध्ये आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला दिलेला आहे आणि त्या मॉलिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये एकूण पायबॉन्ड किती किंवा एकूण रिंग किती हे जर तुम्हाला डिक्टेट करायचं असेल, फाइंड आउट करायचं असेल तर त्यावेळेस आपण काय करू शकतो पा या डिग्री ऑफ अनसॅच्युरेशनचा आपण उपयोग करू शकता. त्यांनाच आपण काय म्हणतो डिग्री ऑफ बॉन्ड इक्विव्हॅलन्स म्हणतो, त्यांनाच आपण हायड्रोजन डिफिशियन्सी इंडेक्स असं म्हणतात. म्हणजेच आपण याचा उपयोग कशासाठी करू शकतो टू फाइंड आउट द प्रेझेन्स ऑफ नंबर ऑफ पाय बॉन्ड्स ऑर रिंग्स इन द गिवन मॉलिक्युल्स. एखाद्या मॉलिक्युल्समध्ये किती पाय बॉन्ड्स आहेत. अनसॅच्युरेशनचा अर्थ कळतो तुम्हाला द प्रेझेन्स ऑफ मल्टिपल बॉन्ड, म्हणजे मल्टिपल बॉन्ड प्रेझेन्स आहे म्हणजे त्याच्यामध्ये डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड आपण त्याला म्हणतो. आणि डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड आपण कधी म्हणू शकता ज्यांच्यामध्ये आपल्याला एक पाय बॉन्ड असेल तेव्हा त्यांना डबल बॉन्ड म्हणतो. दोन पाय बॉन्ड असताना आपण काय म्हणू शकता पा तर दोन पाय बॉन्ड असताना त्यांना आपण ट्रिपल बॉन्ड म्हणतो. म्हणजेच नंबर ऑफ पाय बॉन्डची संख्या त्याचबरोबर नंबर ऑफ रिंगची संख्या दिलेल्या मॉलिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला किती संख्येने प्रेझेंट आहे हे फाइंड आउट करण्यासाठी जो फॉर्म्युला आपण उपयोगात आणतो किंवा तो आपण फाइंड आउट करत असतो तो अंक आपण फाइंड आउट करू शकतो. त्यालाच आपण काय म्हणू शकता पा डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन असं म्हटलं जातं. लक्षात येते मी काय म्हणतोय. तर हा डिग्री ऑफ अनसॅच्युरेशनची डेफिनेशन आपण सांगू शकता द नंबर ऑफ पाय बॉन्ड्स ऑर रिंग्स म्हणजे एक पाय बॉन्ड इज कन्सिडर्ड ॲज द वन रिंग. म्हणजे ज्याला आपण म्हणू शकता पुढं क्लिअर होईल तुम्हाला ज्यावेळेस आपण एक पाय बॉन्ड आपण त्याला म्हणता पाय बॉन्डच्या ऐवजी आपण काय म्हणू शकता पाय बॉन्ड ऑर वन रिंग. म्हणजे पायबॉन्डच्या ऐवजी आपण काय म्हणू शकता एक वन रिंग आपण त्यांना कन्सिडर करू शकतो. बरोबर आहे. त्याचबरोबर आपण काय म्हणू शकता जर इथं दोन पायबॉन्ड येत असतील तर त्यावेळेस आपण काय म्हणू शकता टू रिंग्स असं आपण त्याला म्हणतो. म्हणजे एकतर तुम्हाला पायबॉन्डची संख्या कळते किंवा रिंगची संख्या आपल्याला कळते आणि हे आपण त्याच्या मॉलिक्युलर फॉर्म्युल्याच्या आधारावर आपण फाइंड आउट करू शकतो आणि त्याच नंबरला आपण काय म्हणू शकता पा डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन असं म्हटलं जातं. आता बघा थोडं याला वेगळ्या पद्धतीमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे पहा हायड्रोजन डिफिशियन्सी इंडेक्स किंवा त्यांना आपण डिग्री ऑफ बॉन्ड इक्विव्हॅलन्स असं आपण त्यांना म्हणतो. हे कशाच्या आधारावर सांगितलेलं आहे पहा तर याला आपण असं म्हणतोय पहा डिफिशियन्सी ऑफ टू हायड्रोजन आयटम विथ रिस्पेक्ट टू द सॅच्युरेटेड अलिसायक्लिक कंपाऊंड्स विच इज इक्विव्हॅलंट टू दी DU त्याला आपण म्हणू शकता इक्विव्हॅलन्स टू दी नंबर ऑफ पाय बॉन्ड्स ऑर नंबर ऑफ रिंग्स
दिस नंबर इज कॉल्ड ॲज द हायड्रोजन डिफिशियन्सी इंडेक्स असं म्हणतात. म्हणजेच आपण काय म्हणतो की एखादा अलिसायक्लिक, आता अलिसायक्लिक हा शब्द आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करायचा आहे. अलिसायक्लिक म्हणजे थोडक्यामध्ये आपण ओपन चेन असं म्हणू. आणि ओपन चेन कंपाऊंड्स हा सॅच्युरेटेड असेल तर त्या सॅच्युरेटेड कंपाऊंड्समध्ये जर 2 हायड्रोजनची आपण डिफिशियन्सी आपण जर केलात तर तो डिफिशियन्सी कुणाशी इक्वल असतो, एका पायबॉन्डशी इक्वल असतो किंवा एखाद्या रिंगशी इक्वल असतो. त्याच डिफिशियन्सीला हायड्रोजन डिफिशियन्सी इंडेक्स म्हणा किंवा त्याच इक्विव्हॅलन्सला डिग्री ऑफ बॉन्ड इक्विव्हॅलन्स असं म्हटलं जातं. मी आपण आणखीन एक डेफिनेशन आपण करू शकता. मी एक्झाम्पलसहित तुम्हाला ॲप्लिकेशनसहित आपण डिस्कस करणार आहात. पहा याची आणखीन एक डेफिनेशन आपण काय करू शकतो. पहा द डिफिशियन्सी of 2 hydrogen atoms with respect to saturated अलिसायक्लिक त्याला म्हणा असायक्लिक compounds is equivalence to the 1 pi bond or ring. One ring is called hydrogen deficiency index or degree of bond equivalence. त्यांना आपण काय म्हणतो, डिग्री ऑफ बॉन्ड इक्विव्हॅलन्स किंवा त्यांना आपण हायड्रोजन डिफिशियन्सी इंडेक्स असं म्हटलं जातं. मग आता याच्यासाठी एक्झाम्पल जर पाहायचं असेल तर त्या एक्झाम्पलसाठी आपण काय म्हणतोय बघा. जर आपण एक ओपन चेन सॅच्युरेटेड कंपाऊंड्स घ्यायचा आहे. मी एक मॉलिक्युलर फॉर्म्युला घेतोय. पहा हा तुमचा काय असेल C3H8. आता हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण घेतलात, बरोबर आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला जर आपण बघितलात, हा मॉलिक्युलर फॉर्म्युला असेल, याला आपण प्रोपेन असं म्हणतो, बरोबर आहे. हा प्रोपेन. आता या प्रोपेनमध्ये तुम्हाला नंबर ऑफ बॉन्ड या अनसॅच्युरेशन काढायचं आहे, डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन काढायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला याचा 0 येतो. 0 जर येत असेल तर याचा अर्थ आपण काय म्हणू शकता, इट डज नॉट कंटेन द एनी पाय बॉन्ड्स ऑर एनी रिंग. त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारची रिंग नाही किंवा त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचा पायबॉन्ड नाही. म्हणजे त्याचा DU जो व्हॅल्यू येते तर ती DU व्हॅल्यू जी असेल तर DU व्हॅल्यू इक्वल टू 0 आपल्याला मिळते, बरोबर आहे. म्हणजे त्याचा अर्थ याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रिंग नाही, कुठल्याही प्रकारचा पायबॉन्ड आपल्याला प्रेझेन्स नाही. तेव्हा त्यांचा DU किंवा ज्याला आपण काय म्हणतो हायड्रोजन डिफिशियन्सी इंडेक्स म्हणतात किंवा त्यांनाच आपण काय म्हणू शकतो बॉन्ड इक्विव्हॅलन्स असं आपण त्यांना म्हणू शकता. डिग्री ऑफ बॉन्ड इक्विव्हॅलन्स आपण त्याला म्हणतो. तर यानुसार आता बघा याच्यात आपण नेक्स्ट डेफिनेशनमध्ये येतो डिफिशियन्सी ऑफ 2 इलेक्ट्रॉन. याच्यातले 2 हायड्रोजन कमी केलात. हायड्रोजन कमी केलात म्हणजेच 2 हायड्रोजन आयटम आपण काय केलात पहा मायनस केलात. म्हणजेच आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला कोणता मिळतो, हा C3H हा तुमचा काय असेल पहा 6 आपल्याला मिळेल, बरोबर आहे. C3H6 म्हणतो. 8 होते, इथं 2 हायड्रोजन कमी केलात 6 मिळालात, बरोबर आहे. 2 हायड्रोजन आपण जर कमी केलात याला आपण म्हणतो डिफिशियन्सी ऑफ 2 हायड्रोजन आयटम्स. डिफिशियन्सी ऑफ 2 हायड्रोजन आयटम विथ रेस्पेक्ट टू सॅच्युरेटेड असायक्लिक कंपाऊंड्स. सॅच्युरेटेड असायक्लिक म्हणजे ओपन चेन आहे, सिंगल बॉन्डेड आहे. सॅच्युरेटेड म्हणजे काय, सिंगल बॉन्डेड आहे. सिंगल बॉन्डेड ओपन चेन कंपाऊंड्स मधले जर 2 हायड्रोजन आयटम आपण जर डिफिशियन्सी केलात तर त्यानंतर तुम्हाला त्याचा जो इक्विव्हॅलन्स आहे, बॉन्ड इक्विव्हॅलन्स आहे, तर तो बॉन्ड इक्विव्हॅलन्स इक्वल टू द 1 पाय बॉन्ड ऑर 1 रिंग. म्हणजे आपण 2 हायड्रोजन कमी केले, मग मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्हाला मिळाला C3H6 मिळाला. म्हणजेच याच्यामध्ये आपल्याला काय मिळतो पहा, DU जो असेल तर तो DU इक्वल टू आपल्याला काय मिळेल पहा 1 आपल्याला मिळतो, बरोबर आहे. आणि जर DU 1 असेल तर त्याला आपण काय म्हणू शकता, एकतर त्याच्यामध्ये एक पायबॉन्ड आहे किंवा एकतर त्याच्यामध्ये एक रिंग आहे. मग आपण विचार करू शकता, मी त्याचा फॉर्म्युला लिहितोय पहा, स्ट्रक्चरल फॉर्म्युला लिहितोय. तर इथं स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय होईल पहा, प्रोपेन
म्हटल्यानंतर आपण हा प्रोपीन होतो, हा पाय बॉन्ड असं तरी आपण लिहू शकता. म्हणजे बा 1 2 3 बरोबर आहे, 3 कार्बन झाले. हायड्रोजनची संख्या बघा, हा 3, इथला 1 4 झाले आणि इथले 2 किती होतात 6. याचा अर्थ आपल्याला C3H6 मिळाला. कधी मिळाला? 2 हायड्रोजनची डिफिशियन्सी. कुणामध्ये डिफिशियन्सी केला तुम्ही? एक सॅच्युरेटेड असायक्लिक कंपाऊंड्समध्ये. आणि जेव्हा तुम्ही 2 हायड्रोजन डिफिशियन्सी करता तेव्हा त्याचा इक्विव्हॅलंट जो असेल तर एकतर तो एक पायबॉन्ड्स एवढा असतो किंवा एक रिंग एवढा असतो. मग मी तुम्हाला दुसरा फॉर्म्युला आपण लिहू शकता. याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये आपण सायक्लोप्रोपेन असं म्हणतो, याला आपण काय म्हणू? प्रोपीन. याला काय म्हणतो आपण? सायक्लोप्रोपेन. हे आपण लक्षात ठेवा, बरोबर आहे. आता बघा, याच्यात कार्बनची संख्या 3 असेल आणि हायड्रोजनची संख्या किती आहे? 6, बरोबर. इथं 2 2 2 6. म्हणजेच याचा अर्थ ही जी डेफिनेशन असेल तर ती समजण्यासाठी तुम्हाला ही उपयुक्त असेल. समजतं का तुम्हाला? आता बघा, पुन्हा एकदा मी सांगतोय तुम्हाला. एकतर आपण डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन कशाला म्हणता? थोडक्यात लक्षाट ठेवा, वर्ड टू वर्ड जाऊ नका, तुम्हाला डेफिनेशन कोणी विचारणार नाही. पण आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला दिला असेल तर त्याच्यावरून आपल्याला त्याच्यात पायबॉन्ड किती, त्याच्यात रिंग आहे का नाही हे जर फाइंड आउट करायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन आहे. याचा उपयोग आपल्याला पुढं आयसोमर बनवत असताना गरजेचा आहे. आणि त्याचबरोबर याच आयसोमरचा, याच DUचा उपयोग करून आपण पुढं चालून रिॲक्शन बनवत असतो. आणि म्हणून आपल्याला ही कन्सेप्ट अत्यंत गरजेची आहे. त्यासाठी हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. डेफिनेशनमध्ये जायची गरज नाही. डेफिनेशन काय सांगते तुम्हाला? पहिली डेफिनेशन काय सांगितलं? नंबर ऑफ पायबॉन्ड्स किंवा रिंग्स फाइंड आउट करणारा जो आपण कन्सेप्ट आपण शिकतो त्याला आपण काय म्हणू? डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन म्हणतो, बरोबर आहे. ही सिंपल डेफिनेशन सांगितली. दुसरी डेफिनेशन काय सांगितली तुम्हाला? याला आपण हायड्रोजन डिफिशियन्सी इंडेक्स का म्हणतो? त्याचं कारण आहे. कारण काय म्हणतो? जेव्हा आपण एखाद्या सॅच्युरेटेड असायक्लिक कंपाऊंड, म्हणजे सॅच्युरेटेड म्हणजे सिंगल बॉन्डेड, असायक्लिक म्हणजे काय? ओपन चेन कंपाऊंड्स, अशा कंपाऊंड्समधले जेव्हा 2 हायड्रोजन आपण कमी करतो, डिफिशियन्सी म्हणजे कमी करणे, कमतरता असणे. 2 हायड्रोजन जर कमी केले तर मिळालेला जो मॉलिक्यूल असेल तर त्या मॉलिक्यूलचा DU जो असेल तर तो DU 1 असतो. म्हणजेच याचा अर्थ त्याच्यामध्ये एकतर एक पायबॉन्ड असेल किंवा एक त्याच्यामध्ये काय असला पाहिजे? एक रिंग असली पाहिजे. असा आपल्याला हा डिग्री ऑफ बॉन्ड इक्विव्हॅलन्स आपण त्याला म्हणू किंवा हायड्रोजन डिफिशियन्सी इंडेक्स असं आपण त्यांना म्हणू शकता. तर ही कन्सेप्ट आपल्याला डेफिनेशननुसार समजलेली असेल असं आपण समजून घेऊ. लक्षात येते? आता बघा, डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन का शिकायचं आहे आपल्याला? तर आपण सिंपल गोष्ट शिकलात. नंबर ऑफ पायबॉन्ड्स और रिंग्स present in the molecules can be indicated or obtaining by using this concept. या कन्सेप्टचा उपयोग करून आपण काय करू शकतो? तर दिलेल्या मॉलिक्युल्समध्ये किती पायबॉन्ड्स आहेत किंवा किती रिंग आहेत किंवा सायकल किती आहेत याची माहिती मिळवण्यासाठी आपण या कन्सेप्टचा आपण उपयोग करत असतो. सोबत जर आपल्याला पायबॉन्ड माहीत होत असेल किंवा त्यांच्यामध्ये रिंग प्रेझेंट आहे असं माहीत होत असेल तर त्यावरून आपण त्या मॉलिक्युलर फॉर्म्युल्यावर त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपण मिळवू शकता. म्हणून आपण याचे 2 उपयोग होऊ शकतात. टू फाइंड आउट द नंबर ऑफ पायबॉन्ड्स अँड रिंग्स प्रेझेंट इन द गिवन कंपाऊंड, हे पहिलं ॲप्लिकेशन असेल. आणि दुसरं ॲप्लिकेशन काय असेल? फ्रॉम दिस नंबर ऑफ पायबॉन्ड्स अँड रिंग्स वी कॅन कन्स्ट्रक्ट द स्ट्रक्चर ऑफ मॉलिक्यूल. त्या मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर आपण कन्स्ट्रक्ट करू शकतो. हे 2 ॲप्लिकेशन आपण या DUचे आपण पाहू शकता. लक्षात येते? म्हणून मी तुम्हाला इथं काय लिहितोय पहा. तर याचे ॲप्लिकेशन आपण पाहतो. तर याच्यामध्ये आपण हे तुम्ही डिक्टेट करण्याचा प्रयत्न करा. तर याच्यामध्ये आपण ॲप्लिकेशनमध्ये आपण जाणार आहात. एक्झाम्पल तुम्हाला आलं पाहिजे. एक फॉर्म्युला मी तुम्हाला देणार आहे आणि त्या फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला काय करता येईल पहा, DUची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येईल. फार सिंपल कन्सेप्ट आहे आणि त्यानुसार बघा. आता आपण मी काय सांगतोय पहा, ॲप्लिकेशन ऑफ दिस DUचं ॲप्लिकेशन काय, कशासाठी करायचं आहे? त्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं? पहिल्यांदा टू फाइंड आउट नंबर ऑफ पाय बॉन्ड्स और रिंग्स, नंबर ऑफ रिंग्स.
हे आपण पहिलं ॲप्लिकेशन असेल. त्याच्यानंतर पहा दुसरं ॲप्लिकेशन काय सांगितलं, टू कन्स्ट्रक्ट द स्ट्रक्चरल फॉर्म्युला, स्ट्रक्चर ऑफ कंपाऊंड और मॉलिक्यूल, स्ट्रक्चर ऑफ मॉलिक्यूल असं आपण त्याला म्हणू. त्या मॉलिक्यूलचं एकतर आपण स्ट्रक्चर फाइंड आउट करू शकतो किंवा त्याचबरोबर त्याच्यामध्ये नंबर ऑफ बॉन्ड्स, पाय बॉन्ड्स आणि रिंग्स किती आहेत हे आपण फाइंड आउट करू शकता. यासाठी आपण DU किंवा डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन किंवा डिग्री ऑफ बॉन्ड इक्विव्हॅलन्स किंवा हायड्रोजन डिफिशियन्सी इंडेक्स आपण फाइंड आउट करू शकता. हे दोन ॲप्लिकेशन बघितलात. आता बघा एक गोष्ट आपण क्लिअर करायची, ज्यावेळेस आपल्याला एक एक मी एक्झाम्पलसहित तुम्हाला एक्सप्लेन करतोय ते तुम्ही लक्षात ठेवायचं आणि शेवटी आपण तो कसा फाइंड आउट करायचा हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. पहा तर आपण पहिल्यांदा आपण लक्षात घेऊ, इफ आपण काय म्हणू पहा, ॲप्लिकेशनमध्येच आपण पुढं कंटिन्यू करणार आहात. पहा तर त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो, इफ DU इज इक्वल टू 0, म्हणजे आपल्याला जर दिलेल्या मॉलिक्यूल्सचा DU जर 0 येत असेल तर त्यावेळेस आपण काय समजायचं आहे हे फार महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. तर त्यावेळेस आपण काय लक्षात घेऊ पहा, जर आपण एक एक्झाम्पल आपण आत्ता घेतलात, हा तुमचा C3H8 आपण घेतला. बरोबर आहे. याच्यासाठी आपण याचा जो DU असेल तर तो DU आपल्याला काय मिळतो पहा, तर हा DU आपल्याला मिळतो 0. बरोबर आहे. असं जर असेल तर आपण कधी विचार करायचा की त्यांच्यामध्ये ना रिंग आहे ना त्यांच्यामध्ये पायबॉन्ड आहे. लक्षात येते, इफ द गिवन मॉलिक्युलर फॉर्म्युला विच हॅव द DU इक्वल टू 0 और DBE इज इक्वल टू 0 देन दिस मॉलिक्यूल डज नॉट कंटेन द एनी पायबॉन्ड्स और रिंग. याच्यामध्ये आपल्याला काय असेल पहा, कुठल्या प्रकारचा पायबॉन्ड किंवा रिंग नसणार नाही. मग आपण अशा वेळेस आपण काय म्हणू शकता, मग याच्या वेळेस आपण काय लक्षात ठेवायचं आहे, दिस कंपाऊंड और दिस मॉलिक्यूल डज नॉट कंटेन्स पाय और पायबॉन्ड और रिंग. म्हणजे त्या मॉलिक्यूल्समध्ये ना पायबॉन्ड आहे ना तो रिंग आहे. मग आता पहा 3 कार्बन आयटम्स आपल्याला अरेंज करायचे आहेत. मग आपण अशा पद्धतीनं 3 कार्बन आयटम आपण अरेंज करू शकता. याच्यामध्ये 3 कार्बन आयटम असतील आणि 8 हायड्रोजन आयटम आपल्याला पाहायला मिळतील. हे 3 आणि सेंटरमध्ये 2 हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि त्यासाठी आपल्याला काय मिळेल, याला मी असे लिहू शकतो, हा तुमचा CH3, हा CH2 आणि हा CH3. या दोन्हीपैकी कोणताही फॉर्म्युला आपण उपयोगात आणू शकता. याला बॉन्ड लाईन फॉर्म्युला म्हणता, याला कंडेन्स्ड फॉर्म्युला म्हणता. याचं नाव काय असेल मग, 3 कार्बन आयटम असणारा सॅच्युरेटेड असणारा प्रोपेन असतो. म्हणून हा मॉलिक्युलर फॉर्म्युल्यावरून आपण काय करू शकतो पहा, तर DU जर तुमचा 0 असेल तर त्यावेळेस आपल्याला काय मिळेल पहा, तर हा एकही पायबॉन्ड नसेल आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा काय राहणार नाही, रिंग राहणार नाही. तसंच आपण दुसरं एक्झाम्पल आपण जर बघितलात, ज्याच्यामध्ये आपण म्हणतोय पहा C4H10O असा तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला दिला आहे. बरोबर आहे. आता याचा जर आपण DU काढलात, कसा काढायचा आहे मी पुढे सांगणार आहे. तर याच्यामध्ये आपण काय म्हणतो, याचा DU जो असेल तर तो तुम्हाला 0 येत असेल. बरोबर आहे. 0 जर असेल तर त्यावेळेस आपण काय म्हणायचं आहे पहा, एकतर तो काय असेल CH3 CH2, हा CH2 आणि हा OH ग्रुप असेल. बरोबर आहे. कार्बनची संख्या किती आहे, 4 आहे. बरोबर आहे. हायड्रोजनची संख्या काउंट करा, ही 5 आणि हे 5 10 झाले आणि एक ऑक्सिजन आयटम असेल. बरोबर आहे. किंवा यालाच आपण काय म्हणू शकता पहा, हा CH3, हा CH2 CH, हा OH आणि हा तुमचा काय असेल पहा CH3 असे आपण त्यांना म्हणू शकतो. बरोबर आहे. हे पुढं आपण कन्सेप्ट शिकणार आहात. याला आपण काय म्हणतोय पहा, आयसोमर असं म्हणतात, याला पोझिशन आयसोमर्स म्हणतात, ते पुढं शिकणार आहात. पण या मॉलिक्युलर फॉर्म्युल्यावरून आपल्याला असे 2 मॉलिक्युल्स आपल्याला बनू शकतात. बरोबर आहे. आणखीन एक मॉलिक्यूल आपल्याला बनतो जर DU इक्वल टू 0 असेल तर त्यावेळेस आपण एक इथर आपल्याला मिळतो, हा CH3 CH2O, हा CH2 CH3 हा पण आपल्याला मिळू शकतो. याचे वेगवेगळे पॉसिबिलिटीज असतात. त्यामुळे फक्त आपल्याला डबल बॉन्ड आणि रिंग आहे का नाही हे फक्त आपल्याला कोण सांगतो पहा, DU
व्हॅल्यू आपल्याला सांगत असते. मग याच्यामध्ये बघा 5 + 5 10 4 कार्बन आयटम 1 ऑक्सिजन आयटम असाही मॉलिक्यूल होऊ शकतो. किंवा एक CH2 इकडं आणा, इथं प्रोपिल ग्रुप होतो, इथं मिथिल ग्रुप होतो, असे मॉलिक्यूल येतात. डिफरंट पॉसिबिलिटीज आपल्याला मिळतात. म्हणून आपण काय लक्षात ठेवायचं आहे, सांगत असताना मी सांगितला की ज्यावेळेस तुमचा DU व्हॅल्यू 0 असतो तेव्हा त्या मॉलिक्यूल्समध्ये कुठल्याही प्रकारचा पाय बॉन्ड नसतो किंवा कुठल्याही प्रकारची रिंग आपल्याला प्रेझेंट नसते. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची, लक्षात राहील. तर अशा पद्धतीने आपण ही पहिली पॉसिबिलिटी आपण बघितलात, राईट. नेक्स्ट आपण बघणार आहोत, इफ द DU इज 1, DU जर व्हॅल्यू तुम्हाला 1 असेल तर त्यावेळेस आपण काय गृहीत धरायचं आहे, त्यावेळेस आपण लक्षात ठेवू. पहा हे खोडू मी, तर याच्यामध्ये आपल्याला काय असेल पहा, तर या पद्धतीने आपण DUची व्हॅल्यू जर येत असेल तर असा आपण त्याचा विचार करायचा आहे. नेक्स्ट आपण पुढे पाहणार आहात, इफ द DU व्हॅल्यू इज इक्वल टू 1, जर ती तुम्हाला 1 येत असेल तर त्यावेळेस आपण काय विचार करायचा हे मी तुम्हाला सांगतोय. पहा आता पहा, जर आपण एखादा C3H6 हा मॉलिक्यूल घेतला, बरोबर आहे, याच्यावर आपण आता चर्चा केलेली आहे. हा तुमचा काय असेल पहा, तर हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, बरोबर. याचा DU जो असेल तर याचा DU इक्वल टू काय असेल तुमचा 1 येतो. कसा येतो ते कॅल्क्युलेट तुम्ही करायला शिकणार आहात. पण आपण एक जर असेल तर काय विचार करायचा याच्याबद्दल आपण ॲप्लिकेशन आपण त्याचा विचार करतो. मग आता पहा, याच्यात जर 1 असेल तर पॉसिबिलिटी काय काय असू शकते बाबा, तर त्याबद्दल आपण चर्चा करतोय. मग आता याच्यामध्ये DU इक्वल टू 1 असेल तर त्यावेळेस आपण काय गृहीत धरायचं आहे, इफ DU इक्वल टू 1 देन molecule contain 1 pi bond or 1 ring. म्हणजे याच्यामध्ये आपण काय गृहीत धरायचं आहे, एकतर त्याच्यामध्ये पाय बॉन्ड असला पाहिजे किंवा एक त्याच्यामध्ये रिंग असली पाहिजे, दोन्ही नाही, बरोबर आहे. एकतर एक पाय बॉन्ड असेल किंवा एक रिंग असेल जेव्हा DU इक्वल टू 1 असेल. आता याच्यावरून याचं स्ट्रक्चर जर लिहायचं असेल तर मी तुम्हाला काय लिहू शकतो, हा CH3, हा CH डबल बॉन्ड CH2 झाला एक पॉसिबल. म्हणजे हा पाय बॉन्ड असणारा, एक पाय बॉन्ड असणारा आपल्याला असा असू शकतो. जेव्हा DU इक्वल टू 1 येईल त्यामध्ये कार्बनची संख्या आणि हायड्रोजनची संख्या काउंट करा, सेम राहील. दुसरी पॉसिबिलिटी आपण दुसरा काय मिळू शकतो पहा, तर हा तुमचा रिंग आहे, तर हा रिंग आपण बघू शकता. हे रिंग म्हणजेच आपण एक पायबॉन्ड पकडायचा, कधी लक्षात ठेवा, कोणती रिंग असो, मग ती पेंटागोनल असेल, ट्रायगोनल असेल किंवा हेक्झागोनल असेल, काही असेल, एक पायबॉन्ड इक्वल टू 1 रिंग असं आपण लक्षात ठेवायचं आहे. मग एक पायबॉन्ड आहे किंवा त्याच्यामध्ये काय असू शकतो, एक रिंग असू शकतो. म्हणजे हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपला जर DUची व्हॅल्यू जर 1 देत असेल तर एकतर तो काय असला पाहिजे, प्रोपीन, किंवा एकतर काय असला पाहिजे, सायक्लोप्रोपेन. हेच फाइंड आउट करण्यासाठी आपण DU शिकायचा, लक्षात येते. तर या पद्धतीनं आपण एक्सप्लेन करू शकता. नेक्स्ट पुढं आपण काय म्हणणार आहात, इफ DU इक्वल टू 2, म्हणजे आपण काय म्हणू शकता, DU इक्वल टू 2 असेल, बरोबर आहे. हा 2 जर असेल तर त्यावेळेस आपण काय करायचं आहे पहा, तर 2 जर येत असेल तर त्यावेळेस आपण लक्षात घ्यायचं आहे. आता आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि त्यानंतर तुम्हाला त्याचे आपण पॉसिबल आयसोमर्स आपल्याला किती मिळतात त्याच्यावर आपण चर्चा करू पहा, बरोबर आहे. तर आता बघा, याच्यामध्ये आपण जर बघितलात तर याच्यामध्ये आपण काय म्हणतो, 2 जर असेल तर याच्यामध्ये आपण हा C4H6 हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, बरोबर आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला. आता हा मॉलिक्यूल कोण आहे हे आपल्याला माहिती नाही, त्याचं नाव आपल्याला माहिती नाही. मग आपण काय करावं लागेल, पहिल्यांदा यांचा DU कॅल्क्युलेट करावं लागेल. मग आपण असं म्हणू, आता तुम्हाला माहिती नाही तो कसा काढायचा, तर पहिल्यांदा जर याचा काढला तर याचा DU आपल्याला किती मिळतो पहा, तर तो मिळतो आपल्याला 2, बरोबर आहे. मग जर 2 असेल तर त्याच्यात काय काय पॉसिबिलिटी असतात हे पण लक्षात घ्या. काय असेल, DU इक्वल टू 2 असेल तर विच मे कंटेन आपण त्याला म्हणू शकता, कंटेन्स काय काय असू शकतं पहा, 2 पाय बॉन्ड्स, एक पॉसिबिलिटी आपण त्याला म्हणू शकता. एकतर त्याच्यामध्ये 2 पाय बॉन्ड असू शकतात किंवा ज्याला मग आपण काय म्हणू शकतो पहा, त्याच्यात जर तुम्हाला DU व्हॅल्यू 2 असेल तर याच्यामध्ये 1 ट्रिपल बॉन्ड
याच्यामध्ये आपल्याला काय असेल पहा, ट्रिपल बॉन्ड म्हणजे 2 डबल बॉन्ड. याचा अर्थ काय म्हणू शकता आपण, तर 2 पाय बॉन्ड्स आपण त्यांना म्हणू शकतो. बरोबर आहे. 2 डबल बॉन्ड्स आपण म्हटलात किंवा 2 पाय बॉन्ड्स म्हटलात, याला मी म्हणू शकतो 2 डबल बॉन्ड, असंही आपण गृहीत धरू शकता. बरोबर आहे. त्याच्यानंतर पहा पुढं आपण काय म्हणू शकता, 1 पाय बॉन्ड, 1 पाय बॉन्ड अँड 1 रिंग. काय असेल तुम्हाला, 1 पाय बॉन्ड और 1 रिंग आपण त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ह्या 3 पॉसिबिलिटीज आहेत. याच्यावरून आपल्याला काय करता येईल, वेगवेगळे आयसोमर्स आपल्याला पॉसिबिलिटीज कोणते कोणते स्ट्रक्चर तयार करू शकतो बघा. जर आपल्याला 2 पाय बॉन्ड्स बनवायचे असतील तर आपण काय करू शकतो पहा, 4 कार्बन आयटम आहेत, तर याच्यानुसार आपण काय म्हणू शकता, हा पाय बॉन्ड आणि हा पाय बॉन्ड असा एक बनवू शकतो. म्हणजेच तुम्हाला काय झाले, 2 डबल बॉन्ड मिळाले, 4 कार्बनची संख्या आहे, हायड्रोजनची संख्या 2, 1 आणि हा किती असेल 1 आणि हा तुमचा 2 म्हणजे 6 हायड्रोजन आयटम झाले. म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम, म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला उभे होतो आणि त्याच्यामध्ये काय असेल तुम्हाला 2 पाय बॉन्ड किंवा 2 डबल बॉन्ड्स आपल्याला मिळतील. दुसरी एक पॉसिबिलिटी काय होऊ शकते बघा, हा डबल बॉन्ड असेल, त्यानंतर पुन्हा एक डबल बॉन्ड असेल आणि एक कार्बन आयटम असेल. अशी पॉसिबिलिटी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच डबल बॉन्ड मी असे लिहू शकतो, याला असं लिहा, काय अडचण आहे. तर याच्यामध्ये आपण काय म्हणतोय, 2 डबल बॉन्ड झाले आणि एक तुमचा हा CH3, बरोबर आहे, हा तुमचा CH, त्यानंतर इथं C आणि त्यानंतर इथं CH2, 6 हायड्रोजन आयटम झाले. हे 2 आयसोमर आपल्याला कधी मिळू शकतात, इफ द 2 पाय बॉन्ड्स आर डबल बॉन्ड्स आर प्रेझेंट. मग असे एक आयसोमर मिळेल. दुसरी पॉसिबिलिटी बघा, जर ट्रिपल बॉन्ड असेल तर काय करता येईल. ट्रिपल बॉन्ड असेल तर आपण काय म्हणतोय पहा, तर ट्रिपल बॉन्डसाठी आपण काय म्हणतोय, बरोबर आहे, 2 पाय बॉन्ड म्हणा किंवा त्यालाच आपण काय म्हणू शकतो, ट्रिपल बॉन्ड म्हणता. बरोबर आहे. 1 ट्रिपल बॉन्ड याचा अर्थ काय होतो, 2 पाय बॉन्ड्स. हे पर्यायी शब्द लक्षात ठेवा, म्हणजे कोणत्या बुक्समध्ये काय दिलेलं असेल तुम्हाला वाचताना कन्फ्युजन होऊ नये. म्हणजे 1 ट्रिपल बॉन्ड म्हणजेच काय, 2 पाय बॉन्ड. बघा आता हे एक पाय बॉन्ड, हा एक पाय बॉन्ड मधला सिग्मा बॉन्ड असतो, मी तुम्हाला शिकवलेलं आहे. हे एक पॉसिबिलिटी आहे. दुसरी पॉसिबिलिटी बघा, हे बघा 4 कार्बन आयटम 1 2 3 4. आता हा ट्रिपल बॉन्ड आहे, म्हणजेच एक पाय बॉन्ड, हा दुसरा पाय बॉन्ड, बरोबर आहे, हा तुमचा सिग्मा बॉन्ड. म्हणजे ट्रिपल बॉन्ड किंवा 2 पाय बॉन्ड असा एक आयसोमर आपल्याला बनवू शकतो. लक्षात येते. नेक्स्ट बघा, आता काय पाहायला मिळतो तुम्हाला, 1 पाय बॉन्ड आणि 1 रिंग. आता याचं जर आपण एक्झाम्पल बघितलं तर 1 पाय बॉन्ड आणि 1 रिंग. आता आपण काय म्हणतोय बघा, याच्यामध्ये 4 आहेत, बरोबर आहे, हा तुमचा एक रिंग असेल, बरोबर आहे, याच्यामध्ये काय असेल, रिंग असेल. आणि याच्यामध्ये आपल्याला काय असतील पहा, तर एक रिंगचा झाला आणि एक हा झाला डबल बॉन्ड. म्हणजे एक रिंग झाली आणि एक पाय बॉन्ड झाला. लक्षात येते. नेक्स्ट बघा, अजून पॉसिबिलिटी काय असेल पहा, हा तुमचा हा डबल बॉन्ड आणि हा तुमचा 4 कार्बन आयटम झाले, 1 2 3 4. म्हणजे त्याच्यामध्ये काय, एक रिंग मिळाली, एक पाय बॉन्ड आपल्याला मिळाला. नीट लक्ष द्या, पॉसिबिलिटीज भरपूर आहेत, बरोबर आहे. आणि याच्यातून आपल्याला सिलेक्शन करून तो कंपाऊंड आपल्याला रिॲक्शनमध्ये इन्व्हॉल्व करायचा आहे, आयसोमरिझममध्ये आपल्याला इन्व्हॉल्व करायचा आहे, आयडेंटिफाय करायचा आहे. मग त्याच्यानंतर पहा, तिसरी पॉसिबिलिटी काय असू शकते बघा, याच्यामध्ये आपण डबल बॉन्ड कुठे देऊ शकता, इथं द्या, हा इथं दिलात आणि हा एक दिलात, बरोबर आहे. आणखीन एक पॉसिबिलिटी काय होऊ शकते पहा, याच्यामध्ये आपण काय करू शकतो, एक रिंग एक पाय बॉन्ड, एक रिंग एक पाय बॉन्ड, हे एक पॉसिबिलिटी आहे. लक्षात राहील. आता बघा, आणखीन 4th एक पॉसिबिलिटी आहे, द 2 रिंग्स आर प्रेझेंट. म्हणजे जसे 2 बॉन्ड पाय बॉन्ड असतील तसे 2 रिंग पण असू शकतात. म्हणून 4थी पॉसिबिलिटी काय असेल पहा, तर 2 रिंग्स. म्हणजे त्यांच्यामध्ये 2 रिंग्स असू शकतात. ते कशा बघा, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो. याच्या पुढे जाऊन आपल्याला शिकायचं आहे पहा. आता ही एक रिंग झाली आणि ही एक रिंग झाली, बरोबर आहे. याला आपण काय म्हणू शकता, जर त्यांचा DU आपल्याला 2 असेल तर पॉसिबिलिटीज कोणत्या कोणत्या आहेत बघा. 2 पाय बॉन्ड म्हणजेच डबल बॉन्ड 2 असतील,
किंवा एक ट्रिपल बॉन्ड म्हणजे 2 पाय बॉन्ड असतील, बरोबर आहे. त्यानंतर 1 पाय बॉन्ड अँड 1 रिंग असेल. त्याचे एक्झाम्पल मी तुमच्यामुळे पॉसिबल असणारे एक्झाम्पल मी तुमच्यासमोर ठेवलेले आहेत. आणि जर तुम्हाला चौथी पॉसिबिलिटी काय, 2 रिंग्स म्हणजे ही एक रिंग असेल, ही एक रिंग असेल, म्हणजेच आपण काय म्हणू शकता, एक पाय बॉन्ड म्हणजे एक रिंग असते. एवढी सिंपल कन्सेप्ट आहे, लक्षात येते. तर या पद्धतीनं आपण जर DU2 असेल तर अशी आपल्याला पॉसिबिलिटी पाहायला मिळते. आता अशा असंख्य पॉसिबिलिटीज आपल्याला मिळतात. आता आपल्याला गरज आहे कशाची, तर किती पाय बॉन्ड्स असतात आणि किती रिंग्स असतात याच्यावर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. हाऊ टू फाइंड आउट द DU व्हॅल्यू. DU व्हॅल्यू जर फाइंड आउट करायची असेल तर मी तुम्हाला 2 फॉर्म्युले देतोय, कोणताही एक वापरा, तुम्हाला त्याचा जे इझी वाटेल. दोन्हीचे आपण एक्झाम्पल करून बघू पहा आणि दोन्हीचा उपयोग करून आपण बघू. हाऊ टू फाइंड आउट द डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन और डिग्री ऑफ बॉन्ड इक्वॅलन्स और हायड्रोजन डिफिशियन्सी इंडेक्स आपण बघू शकता. तर त्यासाठी हे पॉसिबल तुम्हाला एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळतील. आता नेक्स्ट बघा, आता आपण पुढं पाहणार त्याच्यापेक्षा 2, 3, 4, 5, 6, 7 असं आपण त्याला म्हणू शकता. किती बी असू शकतात, 7 पण असू शकतात, 10 पण असू शकतात किंवा 11 पण असू शकतात, किती असू शकतात. फक्त आपल्याला ती व्हॅल्यू कशी काढायची हे आपण लक्षात ठेवा. हे मी तुम्हाला ॲप्लिकेशनसाठी 1 पाय बॉन्ड म्हणजेच 1 रिंग असते हे गृहीत धरायला विसरू नका, लक्षात राहील. मग आता पुढे बघा, हा DU फाइंड आउट करण्यासाठी आपण फॉर्म्युला एक उपयोगात आणायचा आहे. तो फॉर्म्युला कोणता त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देतोय पहा. तर 2 फॉर्म्युले लिहिण्याचा प्रयत्न करा. फॉर्म्युलीज, हे कधी आपल्याला विचारलं तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. या फॉर्म्युल्यावरच सगळे, काही कळू अथवा न कळू, बाकीच्या गोष्टी कळू अथवा न कळू, फॉर्म्युला आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. म्हणून आपण इथं DU इज इक्वल टू काय असेल तुमचा 2n+2 2n+2 मायनस नंबर ऑफ हायड्रोजन आयटम, नंबर ऑफ हायड्रोजन आयटम्स प्लस नंबर ऑफ हायलोजन, एक्स म्हणजे काय असेल हायलोजन, हायलोजन आयटम्स मायनस, मी इथं आता जागा पुरत नाही पहा, तुम्हाला ते विजिबल दिसणार नाही, मी पुन्हा एकदा लिहितोय पहा. तर त्यासाठी मी इकडून सुरुवात करतोय म्हणजे तुमच्या लक्षात येईल पहा. एकाच याच्यामध्ये लिहिलं तर बरं होईल. तर हा DU इज इक्वल टू काय असेल तर तो तुम्हाला काय मिळतो पहा 2n+2 मायनस नंबर ऑफ हायड्रोजन आयटम प्लस नंबर ऑफ हायलोजन ब्रॅकेटमध्ये एक्स लिहितोय मी आयटम्स मायनस नंबर ऑफ नायट्रोजन आयटम्स and whole divided by 2, whole divided by 2. आता बघा याच्यातला आपल्याला न समजण्यासारखा कोणता असेल, दिलेल्या मॉलिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये नंबर ऑफ हायड्रोजनची संख्या कळते, हायड्रोजनची संख्या कळते, त्याचबरोबर आपल्याला नायट्रोजनची संख्या कळते. ऑक्सिजन असेल तर त्याला कन्सिडर करायचा नाही, बरोबर आहे. ऑक्सिजन असेल तर त्याला काउंटच करायचं नाही या फॉर्म्युल्यामध्ये उपयोग करताना, फक्त हायड्रोजन आणि नायट्रोजनचा विचार करायचा आहे, बरोबर आहे. तर याच्यासाठी आपण काय म्हणतोय पहा, तर हा तुमचा नंबर ऑफ नायट्रोजन आयटम, हा नंबर ऑफ हायड्रोजन आयटम्स प्लस मायनस लक्षात ठेवा, आणि हा तुमचा काय असेल पहा नंबर ऑफ हायड्रोजन आयटम. आता इथे या, आता n स्मॉल n जो आहे तर n इज द नंबर ऑफ कार्बन आयटम्स. हे काय लक्षात ठेवायचं आहे, नंबर ऑफ कार्बन आयटम्स आपण लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला आपण उपयोगात आणलात की तुम्हाला त्याच्यावरून तुम्हाला फॉर्म्युला किंवा DU व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट होत असते. आता मी एक्झाम्पल घेतोय बघा. आता जर आपण एखादा मॉलिक्युलर फॉर्म्युला घेतला C6H6, हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. मग याचा आपल्याला काय करायचं आहे, DU व्हॅल्यू काढायची. DU व्हॅल्यू जर काढायची असेल तर काय करणार आपण 2 इंटू नंबर ऑफ कार्बन आयटम किती आहेत 6, नंबर ऑफ कार्बन आयटम किती 6, आणि हा तुमचा काय प्लस 2 असेल, बरोबर आहे. त्यानंतर पहा ही एक व्हॅल्यू झाली मायनस
नंबर ऑफ हायड्रोजन आयटम काय असतील, नंबर ऑफ हायड्रोजन आयटम 6, बरोबर आहे. आता बघा नंबर ऑफ हायड्रोजन आहेत का याच्यात, नाही, म्हणून घ्यायची गरज नाही. नंबर ऑफ नायट्रोजन आयटम आहेत का, नाही, घ्यायची गरज नाही. मग आता पहा डिवायडेड बाय 2, बरोबर आहे. आता पहा याच्यानुसार आपण काय करतोय पहा, du इक्वल टू काय मिळेल, 12 + 2 म्हणजे किती होतील 14, बरोबर आहे. 12 + 2 किती होतील 14 आणि -6 डिवायडेड बाय 2. मग आता हे कॅल्क्युलेशन तर तुम्हाला येईल. 14मधून आपण किती केलात, तर आपण 6 मायनस केला तर किती राहतील तुम्हाला, तर हा तुम्हाला किती राहतो, तर याच्यामध्ये आपल्याला 8 राहील डिवायडेड बाय 2, बरोबर आहे, डिवायडेड बाय 2 आणि याच्यानुसार आपल्याला काय मिळेल 4. डी ची व्हॅल्यू किती आली बेटा 4, बरोबर आहे. डी ची व्हॅल्यू किती आली 4. आता पहा याच्यावर आपल्याला काय असेल पहा, तर याच्यामध्ये एक सायकल किंवा त्याच्यामध्ये आपल्याला 4 बॉन्ड आपल्याला प्रेझेंट असतील, बरोबर आहे. मग आता याच्यावरून आपल्याला पॉसिबिलिटीज वेगवेगळ्या होतील. पण आता आपण याच्यावरून C6H6 म्हटलात की आपल्यासमोर काय येईल पहा, हा एक रिंग, ही एक रिंग, 4 पैकी एक अनसॅच्युरेशन गेला, राहिले किती 3 म्हणजे आपण काय करतो, इथे एक बॉन्ड, इथे एक बॉन्ड, इथे एक बॉन्ड, म्हणजे आपल्याला टोटल याचा DU किती आला 4. म्हणून आपण बेन्झीन रिंगचं स्ट्रक्चर असं लिहिलेलं आहे, बरोबर आहे. याला जर आपण ओपन चेन कंपाऊंड जर लिहिलात तर याच्यामध्ये आपल्याला काय दाखवायचे आहेत, तर 4 बॉन्ड पाय बॉन्ड दाखवायचे आहेत, बरोबर आहे. रिंग दाखवायची नसेल तर काय पॉसिबिलिटी असू शकते, 1 2 3 4 5 1 2 3 4 5 आणि हा तुमचा 6, बरोबर आहे. इथे एक डबल बॉन्ड द्या, इथे एक डबल बॉन्ड द्या, इथे एक डबल बॉन्ड द्या आणि इथे एक डबल बॉन्ड द्या, बरोबर आहे. 1 2 3 4 काउंट करा. कार्बनची संख्या 6 असेल आणि हायड्रोजनची संख्या 6 असेल. म्हणजे पॉसिबिलिटी कोणती असेल, एकतर हा मॉलिक्यूल असेल किंवा त्याच्यामध्ये आपल्याला एक रिंग दाखवायची आणि त्याच्यात जर 3 पायबॉन्ड दाखवायचे असतील तर असे असतील, बरोबर आहे. तर या पद्धतीनं आपण काय करतोय पहा, DUच्या आधारावर मॉलिक्युलर फॉर्म्युलाचा उपयोग करून आपण त्याचा नंबर ऑफ पायबॉन्ड्स, नंबर ऑफ रिंग्स किती प्रेझेंट असतात हे फाइंड आउट करू शकतो आणि त्यावरून आपण त्याचं स्ट्रक्चर आपण फाइंड आउट करू शकतो. हे आपण लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. लक्षात येते. तर या पद्धतीने आपला DU कॅल्क्युलेट करता येतो. तुम्ही दुसरं लक्षात घ्या, एक जर आपण असं एक्झाम्पल घेतला, हा तुमचा CH3 C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा OH आहे, असं आपण लक्षात घेऊ, बरोबर आहे. आता हा ॲसिटिक ॲसिड असतो तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे. आता याच्यात DU त्याचा किती येणं अपेक्षित आहे, स्ट्रक्चर बघितला तर तुम्हाला काय मिळेल, डबल बॉन्ड, एक पाय बॉन्ड आहे म्हणजे DU त्याचा किती आला पाहिजे 1. या फॉर्म्युल्याचा आपण उपयोग करू. बघा DU इक्वल टू काय घेणार आपण, DU इक्वल टू काय असेल, तर हा तुमचा 2 × 2 कार्बनची संख्या 2 आहे, त्यानंतर +2 मायनस नंबर ऑफ हायड्रोजन किती आहेत बघा, नंबर ऑफ हायड्रोजन 4, बरोबर आहे. याच्यात ऑक्सिजन कन्सिडर करायचा नाही, एकतर हायड्रोजन किंवा नायट्रोजन एवढाचाच विचार करायचा. मग आता पहा ऑक्सिजन नाही म्हणजे डिवायडेड बाय काय करू शकतो आपण 2. मग आता बघा याच्यामध्ये किती होईल, हा 4 + 2 म्हणजे 6 - 4 डिवायडेड बाय 2, बरोबर आहे. आता बघा 6 मधून 4 सबस्ट्रॅक्ट केला तर किती मिळतो तुम्हाला, तर इक्वल टू काय मिळेल तुम्हाला 2/2 मिळत असेल तर त्याचा DU किती येतो 1, म्हणजे आला त्याचा 1. DU ची व्हॅल्यू किती आली आपल्याला 1, म्हणजे त्याच्यामध्ये काय असेल पहा, डबल बॉन्ड आपल्याला एक प्रेझेंट असतो, असं आपण लक्षात ठेवायचं आहे. लक्षात येते तुमच्या. तर या पद्धतीनं आपण या फॉर्म्युल्याचा जर उपयोग केला तर याच्यावरून तुम्हाला काय फाइंड आउट करता येतो, तर डबल बॉन्ड आपल्याला किंवा रिंग किती आहेत म्हणजे त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय असेल हे आपल्याला फाइंड आउट करता येईल. या फॉर्म्युल्याचा उपयोग कळेल तुम्हाला. तर या पद्धतीनं आपण उपयोग करण्याचा प्रयत्न करायचा आहे असं आपण मी म्हणतोय. आणखीन 1-2 एक्झाम्पल मी तुम्हाला घेतोय, त्यानुसार तुमच्या लक्षात येईल पहा. आता पहा याच्यामध्ये आपल्याला काय असेल पहा, हा 2 आपण घेत आहे. आता एक एक्झाम्पल मी तुमच्या समोर ठेवतोय. हा मॉलिक्यूल तुम्हाला दिलेला आहे, बरोबर आहे.
आता या मॉलिक्युल्सचा DU सांगा म्हटलं तर तुम्ही काय करताल? तर DU फाइंड आउट करण्यासाठी आपण एकतर याला बघूनच तुम्हाला सांगता येईल, बरोबर आहे. 5 पाय बॉन्ड आहेत आणि 2 रिंग आहेत. 5 + 2 किती होतात? 7. पण याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला दिला तर आपण सेम फॉर्म्युला उपयोगात आणायचा. मग आता आपल्याला कळतो पहा, याच्यावरून आपल्याला काय म्हणता येईल? DU = काय मिळतो तुम्हाला पहा, 2 × 6. आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 किती कार्बन झाले? 10 + 2 मायनस हायड्रोजनची संख्या काउंट करा पहा. हायड्रोजनची संख्या काय असेल? इथं तुम्हाला हे किती असतील तुम्हाला? 1 2 3 4 बरोबर आहे. त्यानंतर 5 6 7 8. आता इथं राहणार नाहीत, एकही हायड्रोजन राहणार नाही, कारण 1 2 3 4 लाईन एकत्र आल्या, म्हणून आपण काय म्हणू शकता? 1 2 3 4 आणि त्यानंतर 1 2 3 4 म्हणजे 4 + 4 8, म्हणजेच हा तुमचा 8 आला. मायनस डिवायडेड बाय 2 करा, म्हणजेच आपल्याला काय मिळेल पहा, हा 20 + 2 म्हणजे किती येतो तुम्हाला? 22 - 8 डिवायडेड बाय 2 आपल्याला मिळाला, बरोबर आहे. आता पहा याच्यामध्ये आपल्याला किती मिळेल? तर हा तुम्हाला काय मिळतो पहा? 14 डिवायडेड बाय 2 म्हणजेच आपल्याला किती मिळतो पहा? 7. DU आपल्याला किती मिळाला? 7. 7 कसे पहा? हे 5 पाय बॉन्ड आणि 2 रिंग, बरोबर आहे. याच्या डिस्ट्रीब्युशन करताना 5 पाय बॉन्ड अँड 2 रिंग्स, हे आपण 7 DU व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. तर अशा पद्धतीनं आपण काय करू शकता पहा, तर डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन आपण फाइंड आउट करू शकता. याच्यावर तुम्हाला क्वेश्चन मी तुम्हाला भरपूर देऊ शकतो, त्याचबरोबर हे तुम्हाला फाइंड आउट करता येणं अत्यंत गरजेचं आहे. मी तुम्हाला काही एक्झाम्पल सोबत तुमच्या व्हिडिओसोबत तुम्हाला मिळतील, ते तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करताल. आणि आज आपण आणखीन एक फॉर्म्युला मी तुम्हाला थोडक्यामध्ये, ते आवडला तर ते लिहा, म्हणजेच DU = काय असेल तुमचा? हा C - H/2 + N/2 आणि +1. हा फॉर्म्युला उपयोगात आणा किंवा हा फॉर्म्युला उपयोगात आणा. कोणताही फॉर्म्युला जर उपयोगात आणला तरी तुम्हाला तो कॅल्क्युलेट करता येतो. तुम्हाला जो इझी वाटतो तो यूज करा, पण मी तुम्हाला काही एक्झाम्पल देणार आहे, ते एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करावा. आजच्या लेक्चरमध्ये आपण हा डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन किंवा डिग्री ऑफ डबल बॉन्ड इक्विव्हॅलन्स आपण बघितला. धन्यवाद.